तर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे आमदार महेश शिंदे नेमके कुणाचे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय अशा घडामोडी घडल्यात. त्यामुळे हा सवाल उपस्थित झालाय. महेश शिंदे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, मात्र त्यांच्या भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद, त्यांच्या पत्नी या भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद लढल्या. त्यांना निवडून आणण्यासाठी महेश शिंदेंनी पूर्णपणे ताकद पणाला लावत त्यांना निवडूनही आणलं आणि त्यानंतर आमदार शिंदेंनी सत्तेसाठी आपल्याच पक्षातील उमेदवार फोडले आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदी आपल्या पत्नीला विराजमानही केला. कुमठे गटातील हनुमंत जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारिका फाळके या सदस्यांना फोडल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आता या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या राजकीय बंडावर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय. तर महेश शिंदे हे शिंदेचे आमदार आहेत, मात्र त्यांच्या पत्नी आता भाजपकडून निवडून आल्या सदस्यपदी आणि त्या अध्यक्षही झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता महेश शिंदेंवर पक्षाकडून काही कारवाई होणार का हा सवाल उपस्थित होतोय. तर सातारा